ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। आज आनंद आम्हाला या ठिकाणी आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर, मुंबईभर अतिशय उत्साहामध्ये आणि धार्मिक पद्धतीने सुद्धा प्रथा परंपरेनुसार आमचा गोविंदोत्सव हा अतिशय शानने साजरा होतोय आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर, नागरिक बंधू भगिनी आणि मोठ्या प्रमाणात तरुणाई, युवक युवती सगळे यात सहभागी होत आहेत। मला असं वाटतं की हा आपला उत्सव, आपला सण, आपला खेळ हा जगामध्ये आज त्यावर चर्चा होते, संशोधन होत आहे आणि उत्साह आणि उत्कंठा लोकांची वाढली आहे आणि म्हणून या तरुणाईला सलाम एका अर्थाने देण्यासाठी आपण सगळे त्यामध्ये सहभागी झालेलो आहोत। वरुण राजाची कृपादृष्टी आहे आणि त्यामुळे वातावरण प्रफुल्लित आहे आणि गोविंदांचा उत्सवही आहे। मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे, जी लोक हिंदुत्व, मराठी माणूस, महाराष्ट्र, मराठी माणसाच्या हिताच्या केवळ गप्पा मारतात, त्या मंडळींनी या आमच्या गोविंदा उत्सवाला ज्यांनी नखं लावण्याचा प्रयत्न केला, अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, न्यायालयात विविध आदेश आणून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्या संघर्षाच्या वेळेला ही सगळी मंडळी केवळ मराठीच्या गप्पा मारणारी घरात बसून होती। न्यायालयासमोर, प्रशासनासमोर, सर्वोच्च न्यायालयासमोर सुद्धा या सगळ्यात भूमिका आम्ही मांडली, मी मांडली, माननीय देवेंद्रजींनी मांडली आणि म्हणून या उत्सवाला, या सणाला आज त्या ठिकाणी मदतनीस, सेवक म्हणून देवेंद्रजी, मी, आम्ही सगळे काम करू शकलो हे महाराष्ट्राला संपूर्णतः माहिती आहे। आमचा सवाल आहे, मराठी आणि महाराष्ट्रावर भाषण करणारे त्यावेळेला कुठल्या बिळात लपले होते हे त्यांनी सांगावं। ही हंडीच परिवर्तन दहीहंडी आहे, हा परिवर्तन दहीहंडीचा उत्सव आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचारांची हंडी फुटेल आणि सेवांचा उत्सव वाढेल आणि ते परिवर्तन दहीहंडी उत्सवातूनच होईल। सेवेकरी आम्ही आहोत, जे गेले कित्येक वर्ष भ्रष्टाचारात डुंबले त्यांची हंडी आम्हीच फोडू असा पूर्ण विश्वास मुंबईकरांचा आहे। मला वाटतं वरळीकरांनी ठरवलंच आहे, गेल्या वेळेला विधानसभेत सुद्धा परिवर्तनाच्या जवळपास पूर्ण मतदारांचं कौल आहे, उरलेलं बाकीचं काम या महापालिकेत वरळीत सुद्धा भाजप आणि महायुतीच्या बाजूने परिवर्तन होईल आणि ती दहीहंडी महायुतीच फोडेल। नाही, मला असं वाटतं लोणी खाणारे आता हिशोब द्यायला लागेल, मुंबईकरांसमोर हिशोब मांडताना त्यांची दमछाक होईल आणि त्यांचा दम पण आम्ही काढू। त्याच्यामध्ये EOWची चौकशीचा मुद्दा फार महत्त्वाचा होतोय, तिथे असं म्हणलं जातं की मुद्दामून चौकशी लावली, पण तिथल्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात चौकशी। मला असं वाटतं बेस्टची निवडणूक बेस्ट कामगारांची आहे, ती राजकीय निवडणूक नाही। राजकीय पद्धतीने आम्ही त्याकडे बघत नाहीत। ज्यांना स्वतःच्या बाह्य राजकीय पद्धतीने कुमकुमावायचे आहेत ते त्यामध्ये राजकीय भाषा बोलतात। कामगार हित घेऊन आम्ही उतरलो आहोत आणि कामगार हितासाठी जे जे चुकीचं होईल त्यावर कारवाई होईल। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।